बायकोला अवॉर्ड मिळण्यावरून लागलेली आहे धाकधूक. त्यामुळे आपली मात्र नक्कीच हसून हसून होणार आहे दमणूक. चला तर मग हसून हसून दमायला सज्ज होऊया आणि त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया विनोदाचे नवे फंडे ईशा डे आणि हास्य महारथी समीर चौघुले. काय लावतेस? चारकोल नाईट क्रीम. शू पॉलिश आहे ते बिंडोक. बावळट आहेस का ग तू जरा? या डबीत कोणी ठेवलं माझं नाईट क्रीम? अरे ज्यांनी मॅन्युफॅक्चर केलं ना त्यांनीच ठेवलंय ते. कळलं का? शू पॉलिश आहे ते. माझ्या नाईट क्रीमच्या डबीचा हाच रंग आहे हो, म्हणून गडबड झाली. शी. तू दर 15 मिनिटांनी टपली मारत जा ना स्वतःला जरा. एवढी माती घासते दिवसात. एवढं बोलण्यासारखं काही झालं नाही. एवढं ठीक आहे. चल, ठीक आहे झोप. झोपा आता. हो झोपतो झोप. नाही नाही आज नाही. नाही लवकर जायचंय ना उद्या. ए चल झोप चल. काही बोललो मी? काही केलं? झोप चल. माहितीये तुमचं. ए चल ग तू, झोप ग तू. अरे आजची रात्र काय वेगळीच आहे नाही. सूर्य पण नाहीये वर. तसं नाही हो. हे उद्या एवढं मोठं अवॉर्ड फंक्शन आहे, त्यात तुम्हाला पहिल्यांदा नॉमिनेशन मिळालंय. नाही पहिल्यांदा नाही, याच्या आधी मी आलो होतं चंद्रमुखीला, पण यावेळेला योग्य कॅटेगरीत आहे. तेच सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता योग्य कॅटेगरीत आहे यावेळेला. कसं असतं ना, म्हणजे आज तुमच्याकडे अवॉर्ड नाहीये तर तुम्ही एक लुख्खा समीर चौगुले म्हणून झोपणार आणि उद्या अवॉर्ड मिळालं तर उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता समीर चौगुले म्हणून. लुख्खा समीर चौगुले? लुख्खा समीर ही भाषा आहे तुझी? तुझे आजोबा कीर्तनकार होते, भाषा सुधार जरा. माहिती मला. आणि लुख्खा म्हणजे काय? ज्याच्याकडे काम नसतं त्याला लुख्खा म्हणतात. माझ्याकडे काम नाही. घर कसं चालतं? तुझ्या आईने बनवलेल्या चकल्यांवर चालतं 4. आईवर जाऊ नका माझ्या. उगाच उठसूट आपल्या आईवर जायचं माझ्या. झोप घ्या तू चल. झोपा तुम्ही झोपा. एवढं आहे तर झोप. ऐका ना. ऐका ना. बोल ना ग, बोल बोल. तुम्हाला उद्या अवॉर्ड मिळालंच नाही तर? इट्स ओके ईशा. नाही मिळालं त्यात काय एवढं. इट्स ओके. नाहीच मिळणार. मला खात्री आहे तुमचं कठीणच आहे हो. हे असं हे अवॉर्ड बिवॉर्डचं मला काही नाही आहे का? मला खरं सांगू का, तुम्हाला असं वाटतं की नॉमिनेशन मिळालंय ना हेच अवॉर्ड मिळाल्यासारखं आहे? येस खरं. येस ऑफकोर्स. मग नका जाऊ अवॉर्ड फंक्शनला. कशाला जायचं? नॉमिनेशन तुमच्यासाठी अवॉर्ड आहे ना, कशाला जायचं मग? घरातल्या घरात माझ्यासमोर मिमिक्री काय करतेस का तू? मगाचपासून बघतो तुला नाही मिळणार अवॉर्ड, नाही मिळणार. हे कशाला म्हणतेस तू नाही मिळणार म्हणून? हो तुमच्या कॅटेगरीची कॉम्पिटिशन केवढी तगडी आहे. पण दरवर्षी असते. नाही यावेळेला कोण आहे तुमच्या बरोबर? श्याम बांगर आहे. श्याम बांगर. काय काय म्हणजे काय एवढं काय 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 काम केलंय हो त्याने. काय काम केलंय माहितीये? एवढं काम केलंय त्याने? तू चिंबोरी मी बांगोरी. आणि तुम्ही दोघच नाही आहात. फक्त श्याम बांगर आणि तुम्ही नाही आहात. कोण आहे तिसरं? विराज जगताप आहे. कोण हे कळतंय का तुम्हाला? विराज त्यांनी काम ऍक्टिंग बिक्टिंग केलीच नाहीये. तो जगलाय. काय पिक्चरचं नाव काय त्याचे? आठवत पण नाही. माझ्या एक्सचं लग्न आणि माझा बॅड पॅच. काय जगलाय. काय जगलाय भूमिका. नाव काय? तुम्हाला खाल्लंय त्यांनी कच्चा खाऊन एक टाकलाय. मिनिट. खाल्लं बिल्लं काय नाही. खाल्लं बिल्लं काय नाही. इट्स ओके. खाल्लं बिल्लं एवढं काय ऐका ना नाही. तुम्ही बाय द्या ना यावर्षी.
विड्रॉ वगैरे करता येतं का बघा ना, की नको मला आवड, उगाच लोकांसमोर नाचक की कशाला ना? ईशा तू जास्त आगाऊपणा करू नकोस मगातपासून बघतोय मी काहीच काम केलेलं नाही का? माझा जो पिक्चर आहे नॉमिनेशन मध्ये त्यांनी काहीच काम केलेलं नाही का? अरे स्किट माझा सोबती काय काम केलंय तुला माहिती आहे का? मी अरे अमेझिंग काम केलंय म्हणजे त्याशिवाय का मला नॉमिनेशन मिळालंय? आणि मगातपासून बघतोय ना तुला मिळणार नाही, तुझी कॉम्पिटिशन जास्त आहे, तू ना असं मला सांगण्याचा प्रयत्न करतेस म्हणजे तुझी इच्छा आहेच मला न मिळू दे. तुझा आग्रह सुद्धा दिसतोय की याला मिळालंच नाही पाहिजे म्हणून मला काय बोलताय कळतंय तुम्ही? मगातपासून तेच तुझं चाललंय. जिभेला काय हाड काय बोलताय तुम्ही? मला हाड असं नाही का? मी एक सामान्य प्रेक्षक आहे. होय आम्ही एक सामान्य प्रेक्षक म्हणून सुपरहिट करत असतो एक एक तू सिनेमे. तू करते सुपरहिट सिनेमे तिकडे जाऊन. करतो, आम्हाला कळतं ऍक्टिंग मधलं एक प्रेक्षक म्हणून कळतं कोण कितने पाणी में कळतं म्हणून मी आपलं म्हणते. अच्छा. माझं एक परखड मत मांडलं, एवढं चिडण्यासारखं काही नाही झालंय. चिडणार. आणि तुम्हालाही मिळू शकतो. हा मग हे बोल ना, हा. हे बोल ना, तुम्हालाही- अशी सुरुवात करायची. तुम्हालाही मिळू शकतं. मलाही मिळू शकतं, हा पण यावेळी नाही. का? मला केवढं टेन्शन आलंय माहितीये, धाकधूक दिवसभर कसं मी काढलाय ना, धाकधूक ईशा नको घेऊस टेन्शन एवढा त्रास होत असेल तर नको घेऊस कसं टेन्शन. टेन्शन नको घेऊ. ऐका ना, तुम्हाला एखादा असा घोषित पुरस्कार का नाही देऊन टाकत? म्हणजे प्रियदर्शिनी इंदलकरला दिला ना आता तो लक्षवेधी अभिनेत्री पुरस्कार. अरे, तो- तिला यंग अचिव्हर ऑफ इयर हा मिळालाय पुरस्कार. ओ, हम्म. काय नशीब असतं ना एकेकाचं. बघ ना यार इथून डायरेक्ट नाही नाही, नशीब म्हणजे कसं बघा, तुम्ही यंग असताना तुमचे केस गेल्यामुळे तुम्ही तेव्हाही यंग अचिव्हर कॅटेगरीत बसला नसाल, आणि आता तर चुकून कोणी यंग अचिव्हर म्हणलं तरी याचाल हट हट. ए तू हे जास्त करतोय ग तू जास्त नको करू हं तू. असं करतील मग. झोप तुला मी शेवटचं सांगतो मला टाळ झोप झोप मला काय, मला काळजी वाटते म्हणून मी. ऐका ना, हम्म. असं मिड एज विथ शॉर्ट हेअर अचिव्हर अशी कॅटेगरी सुरू करायला सांगा ना त्या. तुझ्या वडिलांनी केली अशी कॅटेगरी सुरुवात. मिड हेअर विथ शॉर्ट हेअर अशी कॅटेगरी असते. मिळेल ना म्हणजे तुम्हाला, नाही तर कॉमन फेस विथ लिमिटेड टॅलेंट अचिव्हर अरे असं काय असेल पण कॅटेगरी मिळेल ना तुम्हाला, नक्की मिळेल मग अवॉर्ड. अशी कोण का कॅटेगरी सुरुवात करेल? घोषित अवॉर्ड असला की आता सारखं टेन्शन तरी राहणार अगं मग नाही नको घेऊस टेन्शन, मी तुला तेच सांगतो ना. कसं नको घेऊ टेन्शन? हळू ईशा हळू प्लीज, रात्र झाली आपली. सॉरी, मग खोकला पण येतो मग नको करूस ना हे. असं घेऊ नको हो टेन्शन. माझा नवरा इतकी वर्ष गदा हमाली करतोय गदा आणि मजुरी शब्द आहे, गदा मजुरी. आणि तू गदा मजुरी नाही म्हणत त्याला. इट्स अ स्ट्रगल, इट्स काइंड ऑफ अ स्ट्रगल यु नो. तेच ते, एवढी वर्ष स्ट्रगल केल्यानंतर योग्य कॅटेगरीत नॉमिनेशन मिळालंय माझ्या नवऱ्याला, कधी नव्हे ते. तीच ओके. काय टेन्शन नाही येणार मग मला. दिवस काल मी कसा काढलाय मी तुम्हाला शब्दांनी सांगू शकत नाही. मी दिवसभर अशी होते आणि मी आपली मिळेल का आवड नाही मिळणार, मिळेल का आवड नाही, गुलाब संपली कुंडीतली सगळी, मिळेल का आवड नाही मिळणार, मिळेल का. तुम्हाला नाही मिळालं तर असं धक्के मारून बाहेर वगैरे नाही ना काढणार, लाथा मारून. असं कोण काढेल ग? ह्यानं नॉमिनेशन आहे, ह्यानं अवॉर्ड नाही मला मारस आले असं काय कोण करतील? उगाच काहीतरी बोलू नकोस. हे सी नॉमिनेशन मिळणं ईशा हे रिस्पेक्ट, त्याला रिस्पेक्ट असतो. काही जणांमध्ये 3 जणांना नॉमिनेशन मिळालेलं आहे, तिथे फार रिस्पेक्ट असतो आपल्याला, खरं सांगतो. इकडे वेगळी सीट बीट असते आणि हे असं नाही होणार, कळलं का तुला? आणि व्हॉट आय फील इज नॉमिनेशन इट सेल्फ इज एन अवॉर्ड. हे सगळी फिलॉसॉफीची वाक्य आहेत, बोलण्याची वाक्य आहेत, हे खरं नसतं असं अरे म्हणतात. मग तुला काय वाटतंय तिकडे लात मारून मला हाकलतील म्हणून? तुम्ही कामच तसं केलंय पिक्चर मध्ये. खूप झालं हे तुझं, हे तुझं खूप झालं आता. माहिती मी जीव ओतलाय तिकडे, 29 वर्ष इंडस्ट्रीत काम करतोय मी. तुम्हाला कळतच नाही हो, फक्त ऍक्टर बनायचं नसतं, चतुर बना तुम्ही, चतुर प्रसादोक सारखे. चतुर प्रसादोक सारखे म्हणजे एकच सिनेमा करायचा वर्षाला आणि धुवून सगळे अवॉर्ड घरी घेऊन जायचे. अबे, हे काय चतुराई नाही त्याची, मेहनत आहे त्याची. 100च्या वर पिक्चर केलेत त्यांनी, अनुभव आहे त्याचा, टॅलेंट आहे. चतुराई कुठून आली? बर, मग त्याच प्रसादोकने तुमच्याकडनं असं काम का करून घेतलं की लोकांना कळेच ना कुठल्या कॅटेगरीत अवॉर्ड द्यायचं. कॉमेडी सिरियस नाही, कॉमेडी नाही सिरियस आहे, कळेच ना. ही चतुराई नाहीये, हे चतुराई चतुराई नाहीये. नाही, तसं कसं वागेल तो? नाही तसं नाही. बोलले नाही, एवढी वर्ष बोलले नाहीये मी, काय आज बोलणार आहे मी. काय ते सांग. दाबलाय बरोबर त्यांनी तुम्हाला. नाही उगीच काय. तुम्ही मोठे कृतकृत्य, ओए मेरे को रोल दिया रे, लंबा वाला रोल पिक्चर मिला रे मेरे को, आणि तो मनातल्या मनात हसतोय तुम्हाला. नाही
तसं काय करणार नाही तो, त्याला काय माहितीये ना, ते कॉमेडीचं नॉमिनेशन जाऊ द्या गप्पा बसा, तुम्हाला काय बोलण्यात अर्थ नाही. एक मिनिट. रेडी. एक बोट धरा. काय एक बोट धरा. बालिशपणा माझ्यासमोर करू अहो नको. बोट धरा ना पटकन. 12:30 वाजता रात्री बालिशपणा. चला ना. शी, नाही मिळणार अवॉर्ड. अजिबात नाही मिळणार award. अवॉर्ड मिळण्याचं ऑप्शनच नाही तुझ्याकडे. हे काय काय हे बघा. हे खाली होतं. मग होतं ना. मग नाही बघितलं ना. हाच प्रॉब्लेम आहे तुमचा. तुम्ही ना भूमिकेचे सगळे कंगोरे बघतच नाही. वरवर दिसतं ते घेऊन जाता. हे इथे खाली संधी राहते, ती मुकते, आणि मग संधी काय करते तुम्हाला? ए, गप्प आहे. झोपा तू सांगून ठेवतोय. मला सांगता इंडस्ट्रीतले रूल, संधी आली संधी गेली. गप्प आहे तू. तुला काय माहिती इंडस्ट्रीतलं? मी काढली 29 वर्ष इकडे. मला सांगते तू तू काय केलंस माझ्यासाठी आयुष्यात? मी काय नाही केलंय आयुष्यात तुमच्यासाठी. तरीच म्हटलं 3 पानं झाली, शब्बीर कुमार कसा नाही आला? मैं हूं मर्द टांगे वाला. आलाच बोला तुम्ही, पण मीच आहे ना तुमच्यासाठी. तुमचं काहीच होत नाहीये म्हणून मी आपली उपास करते. काही गरज नाही, तुझा उपवास मला माहिती आहे. हिचे उपवास असले की घरातली रताळी आणि बटाटे थरथर कापत असतात. अरे बापरे, या वेळेला कच्चा खाणार की गिळणार? अत्ती करताय तुम्ही आता. ती करताय. अरे आषाढी कार्तिकी असताना ना स्टमक अपसेट झालं, अपचन झालं म्हणून हॉस्पिटलला ऍडमिट झालेली पहिली असशील जगातली तू. किंमत नाहीये तुम्हाला. अरे माझ्या नाही, उपासाची. किंमत नाही त्या माहिती. देवाला बरोबर माहितीये किती भक्तीने आणि प्रेमाने उपास करते मी. तुम्हाला नाही कळणार. तो देव असा झालाय आता. वर बघ जास्त तिकडे. बोलू नका. तुम्हाला नॉमिनेशन मिळाल्यानंतर इतर बायकांसारखी हातावर हात ठेवून बसले नाही मी नुसती. मी फोन लावले. जज कोण आहेत ते शोधून काढलं आणि त्या पटेल ड्रेसवाल्याला फोन लावला. त्याला म्हटलं, ए इस बार माझ्या नवऱ्याला द्यायचं प्राइस. जब्बार पटेल आहे जज. मारायला पटेल ड्रेसवाल्याला फोन केलास तू? शांत काय करायचं काय या बाईचं? आलं माझ्या ते लक्षात. मी सगळं बोलल्यानंतर तो बोलला, क्या बोल रहे मेरा कुछ नहीं है इसमें. त्याने ठेवला. पण मी गप्प नाही बसले. मी जब्बार पटेलांना मेसेंजरवर मेसेज केला. काय? डीपी जबरदस्त आहे, ईशा समीर चौगुले. आणि ईशाच्या पुढे ना मी ब्रॅकेट मध्ये रा लिहिला, म्हणजे त्यांना ईशा रा कळावा म्हणून. आता मिळणार तुम्हाला. थँक मी लेटर. ईशा अहो नंतर काय करू ग तुझं मी? मला इतकीशी जादू येत असती ना, पोपट करून सोडला असता हवेत. एवढा मोठा दिग्दर्शक, त्याला डीपी जबरदस्त आहे याच्यावर तो दे दो इसको असं म्हणणार आहे? आवडेल. चावडेला होता. चांगला होता. गप्प बस आता तू. झोपू दे मला आता जरा. मत नाही कशाची. झोपा हा. झोपा, फक्त झोपा. हा. झोपाच. इथे काळा काळा होईल ना, मग अवॉर्ड देणार नाही कोणी. अरे पण नाहीच ना होणार. मी झोपतोच आहे ना. कशाला इथे केळे केळे होईल? काळे काळे तू लावलं झोपा ना, झोपा ना, झोपा ना. पहाटे 4चा अलार्म लावलाय, उशीर नको व्हायला. संध्याकाळी 7चा इव्हेंट आहे. 4ला उठून काय करू मी? व्यायाम करा जरा. डम्बेल्स मारा, नमस्कार मारा. वर जाताना जरा मसल्स असे बायसेप्स वगैरे दिसू दे ना. एका दिवसात बायसेप होणार आहेत माझे. सुजलेले दिसतील. मारले दिवसभर तर. मग असेच गेलात तर भिजलेला मुंगूस दिसाल. नीट बोला. काय बोलते? नवऱ्याशी बोलतेस, विसरू नको. नाही बघवतो तुमच्याकडे आजकाल. इतर बायकांच्या नजरेतून पण नाही कळत का तुम्हाला? अरे पण मी का बघू त्यांच्या नजरेत? बरं त्यांच्याकडे बघितलं तर तू मला ओरडशील बायकांकडे बघतोस म्हणून. मग प्रश्नच म्हणून नाही. नको शहाणपणा बाळा शिकूस. तिकडे काय करायचं, काय घालायचं, काय कपडे घालायचे सगळं मी ठरवेन. तू नको त्याच्यात लक्ष घेऊस. ऐका, चुकून मिळाला समजा अवॉर्ड तर माझं नाव घ्या. तिथे म्हणा जरा, माझ्या यशात सिंहाचा वाटा माझ्या पत्नीचा आहे असं वगैरे माझं कौतुक करा. नाही तर चाल नेहमी सारखे मोठे गोस्वामी, अमित ठाळके, शनी मराठी, थँक्यू. लाचारी करून याल परत हात हलवत. झोप 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 चंद्रा करतात. झोप. झोपत अजिबात उठायचं नाही सांगून ठेवतोय. झोपा. मेहनत करून तिकडे पिक्चर. झोपा. जाऊ द्या, जाऊ द्या. नाही मिळालं
मिळालं यावर्षी अवॉर्ड, पुढच्या वर्षी ट्राय करा. अरे तू जा ना का तू जा तर हे ना इन्व्हिटेशनच फाडून टाक अहो. मला जायचंच नाही खड्ड्यात गेलं award, मला जायचंच नाहीये. मी कोण आहे का तुझ्या award मध्ये? क्या बात है, जबरदस्त परफॉर्मन्स. तर पंचेस होते, खूप मजा आली. प्रसाद दा, सम्या, अर्ध स्क्रिप्ट तू आणि अर्ध कविताने लिहिलं होतं ना? एनिवे, मला हे कपल भयंकर आवडतं आणि इतका क्यूट मॅडनेस आहे या दोघांमध्ये की म्हणजे क्या बात आहे. बसल्या जागी हलवून सोडलं तुम्ही, एकही मुमेंट नव्हती स्किटमध्ये. दोघंही तसेच्या तसे बसलेले होतात, पण हलवून सोडलं तुम्ही ते जग सगळं. आणि दिवसेंदिवस तुमच्या दोघांचं ट्युनिंग इतकं बहारदार होत चाललंय की बघत राहावं असं वाटतं जेव्हा तुम्ही दोघं परफॉर्म करता, कुठल्याही सिरीजमध्ये असेल. पण ही जोडी माझी फार विशेष. म्हणजे मला या जोडीला बघितलं की मला ना तो फोन कॉलच आठवतो. नाही मिळालं, नाही मिळालं. हे पहिलं skit होतं. हा, कमाल कमाल कमाल. कीप इट अप. फार मजा आली. बहारदार. सई. बांगोरी परफॉर्मन्स. मी तुमची कॅमेराड्री ऑफ स्क्रीन पण बघितली आहे आणि मला असं वाटतं की मैत्री कशी असावी तर अशी असावी. क्षणोक्षणी एकमेकांना सपोर्ट करणारे को ॲक्टर्स, निस्वार्थी को ॲक्टर्स असे खूप अमूल्य असतात, खूप कमी रेअरली मिळतात, पण ते तुमच्या दोघांमध्ये पण आहे आणि इट रिफ्लेक्ट्स. आणि हे किती अनयुज्युअल आहे की बेडवरती बसून तुम्ही उभे पण राहिला नाहीत, तुम्ही हल्ला पण आहेत, तुम्ही कुठे ट्रॅव्हलही केले नाहीत. म्हणजे तू प्रत्येक वेळेला काहीतरी ब्रेक करतोस समीर दादा, स्वतःच रेकॉर्ड कसलं तरी, आणि नकळत करतोस आणि ते जास्त ब्युटिफुल असं मला वाटतं. मस्त मजा आली.